च्या बातमीकडे आपण वळूया। गरीबाला मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप समोर आलाय। कारमध्ये पैशांचं बंडल फेकतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये 500च्या नोटांचं बंडल फेकताना दिसून आलाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय। त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत हा कार्यकर्ता कोण आहे आणि त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले असा सवाल केलाय। तर सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली जी, हा तर व्हिडिओ असा गाडीत बसून पैसे गाडीत फेकतानाचा आहे। त्याच्या आधीचा व्हिडिओ खरोखर अंगावर काटा आणणारा आहे। हाच व्यक्ती एकाला मारहाण करत होता। तुम्ही काय सांगाल सतीश भोसलेच्या या व्हिडिओ विषयी? सतीश भोसले बद्दल काय बोलावं मला आता हेच सुचत नाहीये। आता काल दस असं म्हणाले की बाबा हा माझा काही कार्यकर्ता नाही, म्हणजे हा व्हिडिओ फार जुना आहे, तर हे खोटं आहे। सुरेश धस साहेब, तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या। दोन व्हिडिओ माझ्याकडे आले। एक जो व्हिडिओ ज्याच्यात बॅटने मारताना दिसतंय तो जुना व्हिडिओ आहे, पण एक व्हिडिओ जिथे एक माणूस रक्तबंबाळ परिस्थितीत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाचा, आणि हॉस्पिटल मधला जो व्हिडिओ आहे तो 19 फेब्रुवारीचा आहे। आणि जेव्हा मी एसपींशी कालच्या काल बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हे लोक कंप्लेंट द्यायला आले नाहीत म्हणून त्यांच्यावर आतापर्यंत FIR झाला नाही। पण मी त्यांना तीच विनंती केली आणि ते आता सो मोठो FIR घेऊन या सगळ्यांना बोलवून घेऊन अटक करणार आहे। पण दहशत इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथे ना जात आहे ना पात आहे ना काही आहे, कारण गुन्हेगाराला जात नसते हे आपण समजून घ्यायला हवं सगळ्यांनी। आणि जिथून माझ्याकडे असे व्हिडिओ येतील ते मी सातत्याने लावून धरीन, कारण आपल्याला महाराष्ट्राला दहशत मुक्त करायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी, म्हणजे माध्यमांची पण त्याला मला मदत हवी, आणि हे सगळं जर आपण लावून धरलं तरच हे सगळं शक्य आहे। खरंय, धन्यवाद। आपण ताई बोललात त्याबद्दल न्यूज 18 लोकमतशी। आणि अंजली ताई, बोलता बोलताच एक आपण दृश्य बघतोय, एक छायाचित्र बघतोय ऑन एअर। ते छायाचित्र आहे सुरेश धस यांचं। सुरेश धस यांच्या बाजूला हा भोसले उभा आहे। त्याला खोक्या भोसले असं म्हणतात, म्हणजे तो खोक्या भोसले नावानं बीडच्या काही भागांमध्ये प्रसिद्ध असावा। सुरेश धस यांनी आधी मी याला ओळखत नाही असं म्हटलंय, मग तो व्हिडिओ जुना आहे म्हटलंय, मग मी हा माझा कार्यकर्ता आहे असं म्हटलंय। नेमकं चाललंय काय? सुरेश धस एका बाजूला मसाजोग प्रकरणामध्ये इतकं प्रकरण लावून धरतात की त्यांची वाहवाह होते, कौतुक होतं त्यांचं, आणि दुसरीकडे मात्र त्यांचेच कार्यकर्ते, त्यांच्याशी संबंधित कार्यकर्ते अशा प्रकारे जर मारहाण करत असतील, एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करत असतील, आणि दुसरीकडे अशी पैशाची बंडलं वगैरे गाडीत टाकणं, एवढे पैसे या कार्यकर्त्याकडून कुठून आले असा सुद्धा प्रश्न पडतो। मारहाणीचा प्रकार जरी जुना असला तरी त्या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल करून त्याच्या या सुरेश हा कोण जो भोसले आहे, खोक्या भोसले, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला पकडा असं सांगितलेलं आहे पोलिसांनी। आणि दुसरीकडे हा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्कीच धक्कादायक आहे।